एक तर जे पेपर लीकच्या या प्रकरणामध्ये अनेक लोकांना पकडण्यात आलेलं आहे. नीट एक्झाम मध्ये जे पेपर लीक झाले त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधले अनेक लोक पकडण्यात आलेले आहे. कुठले असोत, पण पेपर लीक होणं हे अत्यंत चुकीचं काम आहे, गंभीर अशा पद्धतीचं काम आहे. आणि अशा पद्धतीची पेपरफुटी होऊ नये यासाठी आता सरकारने कायदा आणण्याचंही ठरवलेलं आहे. 10 वर्षाची शिक्षा आणि दंड त्या व्यक्तीला करण्याच्या संबंधातला एक कायदा करण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी सरकारचा आहे. आणि कॉक्रोच जनता पार्टीचं जे आंदोलन होतं त्या आंदोलनाला मोठा प्रतिसादही मिळाला. आणि अभिजित दिपके हे अमेरिकेतून इथं आले आणि त्यांनी हा लढा उभा केला. आणि नीटमध्ये झालेल्या त्या पेपर फुटीमुळं विद्यार्थ्यांमध्ये मोठा संतोष होता. त्यांच्या आंदोलनात चांगला रिस्पॉन्स मिळाला. पण शेवटी मात्र आंदोलनाला गालबोट लागलं की पोलिसांना लाठीमार पोलिसांना करावा लागला. आणि पण त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मोदी सरकारने सगळ्या मान्य केलेल्या आहेत. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतलेला आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांवरती काही केसेस होणार नाहीत ते मान्य केलेलं आहे. आणि नीट एक्झाम मध्ये पेपर लीक झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्याच्या संबंधामध्ये निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता सगळ्या मागण्या त्यांच्या मान्य करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं अमित शहा यांनी माफी मागावी वगैरे अशा पद्धतीची मागणी ही योग्य नाही आहे. माफी मागण्याविषयी नाही आहे, परंतु अमित शहा हे हाऊसमध्ये आलेच नाहीत अशी लोकांची विरोधकांची तक्रार आहे. पण अमित शहा देशाचे गृहमंत्री आहे. ज्या वेळेला कामकाज असतं त्यावेळेला ते हाऊसमध्ये येतातच, पण रोज हाऊसमध्ये गोंधळ होता. आणि गोंधळ असल्यामुळं त्यांनी येण्याचा विषय नव्हता. म्हणजे त्यांचा विषय तिथं बोलण्याचा असेल, काही रिप्लाय द्यायचा असेल तर ते मंत्री त्या ठिकाणी येतात. बसण्यासाठी येत नाही. मंत्र्यांसाठी अजून हे काम असते. हाऊसमध्ये ज्या दिवशी क्वेश्चन आवर असतो किंवा ज्या दिवशी एखादं बिल असतं किंवा ज्या दिवशी त्यांचं काम असतं ते मंत्री हाऊसमध्ये येतात. ज्यांचं काम नाही त्या हाऊसमध्ये येत नाही आहे. ते त्या मंत्रालयाचं काम करत असतात. त्यामुळं अमित शहा रोज त्या ठिकाणी त्यांच्या कॅबिनमध्ये असायचे, पण ते हाऊसमध्ये आले नाहीत. हाऊसमध्ये कशासाठी येणार? ते आपला गोंधळ सुरू होता. आणि आता अमित शहा यांनी चर्चेमध्ये रिप्लाय देण्यास मान्य केल्यानंतरही या लोकांनी परत गोंधळ केला. आणि 20 तारखेपासून सुरू झालेल्या अधिवेशनामध्ये तर काही विशेष काम झालं नाही. तर मला असं वाटतं की हंगामा करायला हरकत नाही, पण रोज हंगामा करणं योग्य नाही आहे. आणि आता धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर हाऊसचं कामकाज लगेच चालायला हवं होतं, पण ते काही चाललं नाही आहे. मला असं वाटतं की हे काही योग्य नाही असं आमचं म्हणणं आहे.